ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा, 2 तारखेला रविवारी तुळशी वाव. बघा, भगवंत आषाढी एकादशीला झाल्यानंतर देवशयनी एकादशी असते आणि तो झोपतो आणि कार्तिक महिन्यामध्ये देव या एकादशीला उठतो. तर वृंदा नावाची, जालिंदर नावाच्या राक्षसाची बायको होती. तो जालिंदर हा विष्णूचाच अंश होता. वृंदाने तप केलं होतं काहीतरी 1000 वर्ष का मला विष्णूशी लग्न करायचं आहे. आणि मग हा जो जालिंदर आहे, ही वृंदा हे करत होती, जंगलामध्ये तप करत असताना तो गेला आणि तिला ब्रह्मदेवानं सांगितलं होतं का हा जो तुला शाप आहे पहिल्या जन्माचा, आणि मग तुला राक्षस कुळात तो जालिंदर होता, त्याला शाप होता. तो विष्णूचा गण होता आणि शापामुळं त्याला तो राक्षस जन्म मिळाला होता. आणि मग त्यांनी सांगितलं ब्रह्मदेवानी का तुला दोघांना शाप आहे, तू त्याच्याशी लग्न कर. आणि मग लग्न केलं. तर जालिंदर हा खूप पराक्रमी होता, पण त्याच्या पाठीमागं तप कोणाचं होतं? पतिव्रतेचं. तू का म्हणे पतिव्रता तिची तिन्ही जगावरी छाता. तर तिचं प्रतिव्रतपण असल्यामुळं त्याला युद्धात पराजय येत नव्हता. आणि मग पराजय न आल्यामुळं प्रत्यक्ष शंकर त्याशी लढायला गेला आणि तो हारत नव्हता. इकडं तिचं तप चालू होतं. मग विष्णूला सांगितलं का त्याचं जालिंदराचं रूप घेऊन आणि तू तिकडं जा. आणि मग तो आला, विष्णू आला आणि तिला सांगितलं मी सगळं युद्ध करून जिंकून आलेलं आहे, तर मला एक आलिंगन दे, भोग दे. आणि मग तिने त्याला भोग दिला. तिकडं त्याचं प्रतिहोतं, पण त्याचं ढासाळल्यामुळं त्याला तिकडं शंकराने मारलं. आणि त्याचं शिर जेव्हा तिच्या अंगणात पडलं तेव्हा तिनं बाहेर येऊन बघितलं का हा इकडं हा येईन, हा ये शिर कोणाचं आहे. आणि मग तिनं विष्णूला सांगितलं तू मला फसवलं. आणि मग तिनं त्याला शाप दिला का तू शालिग्राम दगड होती. आजही नर्मदा नदीमध्ये ती घटना घडलेली आणि तो शालिग्राम दगडं आजही तिथं आहेत. आणि त्याच शालिग्राम दगडाची जी अयोध्येला मूर्ती केली प्रभू रामचंद्राची, त्याच दगडाची मूर्ती बनवलेली. आणि मग विष्णूला सांगितलं का तू तप केलेलं आहे पहिल्या जन्मात, का तुला माझ्याशी लग्न करायचं होतं. आणि मग या कार्तिक एकादशीला त्या शालिग्रामासंग आणि तुळशीचं लग्न लावलं जातं. आणि मग तिनं काय केलं, त्याच्याबरोबर सती गेली. आणि सती गेल्यानंतर तिच्या त्या राखेमध्ये एक झाड उगवलं, ती तुळस. आणि मग तेव्हापासून ह्या शालिग्रामासंग तुळशीचं लग्न लावलं जातं. आणि तुळशीचं लग्न लावल्यानंतर काय घरात सुख समृद्धी समाधान होतं. आणि आज तेव्हापासून ही प्रथा आहे, तुळशीचं लग्न लागल्याशिवाय आपल्या हिंदू समाजामध्ये कोणतेही लग्न केलं जात नाही. आणि अशी ही कथा आहे. तुळस ही पवित्र मानली गेलेली. आणि मग विष्णूचं पूज्य काय तुळस. तर आयुर्वेदात तुळशीला महत्त्व आहे. तुळस ही रक्त शुद्ध करते. तुळशीनं अनेक विकार नाहीसे होतात. तुळस, उंबर, वड, पिंपळ याच्यामध्ये काय आहे, ओझोनवायू आहे. आणि मग निसर्गामध्ये सगळ्यात तुळशीचं महत्त्व दिलेलं आहे. तुळस ही गळ्यात घातली जाते. आणि अशी तुळशीची कथा आहे. आणि हे तुळशीचं लग्न 2 तारखेला रविवारी आहे. तर आपण ते लग्न लावा, तुमच्या घरात सुख समृद्धी येईल. जय भैरवनाथ.